मुरुड येथे स्नेह संमेलनात विद्यार्थीची विविध वेशभूषा स्पर्धा। मुरुड येथील जनता विद्या मंदिर मध्ये वार्षिक स्नेह संमेलन चालू आहे। त्या स्नेह संमेलनात विविध प्रांतातील वेशभूषा स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। सर्व धर्म समभाव यातून दिसून आला असून या स्पर्धेसाठी शिक्षकांनी घेतलेले कष्ट दिसून आले। त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही यात विशेष लक्ष असल्याचं दिसून आलंय। प्रतिनिधी अनिल टेळे। माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय अभ्यासक्रम व शिवाजी महाविद्यालय अशा सर्व युनिटचे एकत्रित वार्षिक स्नेह संमेलन जल्लोष 2025 आम्ही मागील 5 दिवसापासून साजरा करत आहोत। आज या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा देखील याच्यासाठी ठेवलेल्या होत्या। त्यामधील आज वेशभूषा स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने या वेशभूषा स्पर्धेचं अतिशय यशस्वी आयोजन केलं। भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या महापुरुषांना इतिहासामध्ये स्थान आहे। अशा वेगवेगळ्या महापुरुषांचं एक वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स, वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा करून आमचे हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत। यासोबतच केवळ ऐतिहासिकच त्या वेशभूषा त्यांनी केलेल्या नाहीत, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या ट्रेंड चालू आहे बॉलिवूडमध्ये, तो म्हणजे पुष्पाचा ट्रेंड चालू आहे। अतिशय सुंदर असा आमचा उच्च माध्यमिक विभागाचा विद्यार्थी आहे, त्यानं पुष्पाची व्यक्तिरेखा या ठिकाणी साकारलेली आहे। आणि ह्या सगळ्या मुलांमधली जी काही आतली एक कलाकाराची भावना असते, त्यांच्यामधील ती भावना बाहेर यावी आणि त्यांच्यामधला तो कलाकाराला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही यावर्षी या वेशभूषा स्पर्धेचं आयोजन केलं आहे। आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून अतिशय यशस्वी या संपूर्ण स्पर्धांचं आयोजन होत आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्साह अतिशय उच्च लेवलवरती गेलेला आहे। पुष्पाचा एक डायलॉग आहे, दम है तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट, उठाएगा कुल्हाड़ी कमाएगा दिहाड़ी, आई शपथ जिंदगी भर करेगा मजदूरी। आणि या ठिकाणी आपल्याला पारंपरिक वेशभूषेत इथे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी छत्रपती राजा रामांसोबत स्वराज्य स्थापनेचे स्वप्न बघितले, त्यासाठी त्यांची वेशभूषेची सुरुवात केली। आणि या ठिकाणी तुझं पूर्ण नाव सांग, तुझं कॅरेक्टरचं नाव सांग। माझं नाव गीतांजली गणेश सुरवसे आणि मी गहुबाई काठवडीचा लूक केलेला आहे। आता या ठिकाणी दुबईहून आलेले आपल्या इथं वल्ला हबीबी असं त्यांना नाव देण्यात आलेलं आहे। तुझं अगोदर कॅरेक्टर कुठलं आहे सांग, तुझं नाव सांग। माझं कॅरेक्टर आहे दुबईचं, माझं नाव सूरज पाटील। आणि तू कुठलं कॅरेक्टर करतोस? दुबई। काय नाव? सूरज। अरे कॅरेक्टरचं नाव काय तुझ्या? दुबई शेख वल्ला हबीबी। आणि सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे जे सर्वांना समाविष्ट करून घेते असं एक कॅरेक्टर म्हणजे ती भारत माता। कारण आपण भारत मातेच्या कुशीत राहतो, या ठिकाणी भारत मातेचं कॅरेक्टर नाव सांग। काय कॅरेक्टर आहे? धन्यवाद। आणि आता अगदी शेवटचा प्रश्न विचारतो आमच्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांना। सर, हा जो 8 वर्षानंतर आपल्याला जो आनंद उत्सव मिळालेला आहे आणि त्या संस्था चालकांनी आपल्याला फुल परमिशन देऊन या ठिकाणी मुलांमधले जे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत ते साकार करण्यासाठी संस्थेने तुम्हाला पाठबळ दिले, तर काय सांगाल? माननीय संस्था चालकांच्या पाठबळाशिवाय ह्या गोष्टी होणं शक्य नाही। आणि पहिल्यापासून अगदी जेव्हापासून संस्था चालकांनी मनावर घेतलं की शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक जे काही विद्यार्थ्यांमधील सांस्कृतिक भावना आहे त्याला सुद्धा कुठेतरी स्टेज मिळावं म्हणून त्यांनी सुद्धा त्या संदर्भातल्या सगळ्या परमिशन्स आम्हाला दिल्या आणि त्या परवानग्या दिल्यामुळंच आणि त्यांच्या संपूर्ण पाठबळामुळंच आज एवढा सुंदर असा जल्लोष 2025 हा वार्षिक स्नेह संमेलनाचा उत्सव आम्ही या ठिकाणी साकार करू शकलेलो आहोत। त्यामुळे सर्व संस्था चालकांचं आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीने त्यांचं खूप मोठं आभार मानतो। धन्यवाद। हे होते सर्व रुरल एज्युकेशन सोसायटीचे विभाग प्रमुख। या संपूर्ण न्यूजसाठी मी न्यूज रिपोर्टर अनिल टेळे, मुरुड। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.